राज्यातील नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुका जाहीर झाल्यानंतर जय विदर्भ पार्टीकडून निवडणूक तयारीसाठी एक महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली होती। ही बैठक आज दुपारी 1 वाजता नागपूर येथे जय विदर्भ पार्टीच्या मुख्यालयात पार पडली। बैठकीदरम्यान नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकी संदर्भात महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्यात आली आहे। या चर्चेत प्रमुख मुद्दे होते नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणूक निरीक्षक नेमणुकी संदर्भातील नियोजन, उमेदवारांच्या मुलाखतीसाठीची रूपरेषा तसेच प्रचार मोहिमेच्या बैठकीचे आयोजन। बैठकीस जय विदर्भ पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि विदर्भवादी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते। या बैठकीचे मार्गदर्शन पॉलिटी ब्युरो महासचिव व निवडणूक समिती सभापती तात्यासाहेब मते, पॉलिटी ब्युरो सदस्य व नागपूर जिल्हा अध्यक्ष श्रीकांत दौलतकार, कार्याध्यक्ष तथा निवडणूक समिती सभापती श्री प्रदीप शिरसकर आणि नागपूर शहर अध्यक्ष श्री प्रशांत नखाते यांनी केले। या बैठकीत येणाऱ्या नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकांमध्ये जय विदर्भ पार्टीने शक्तिशाली उमेदवार उभे करण्याचा आणि पक्षाची भूमिका प्रभावीपणे मांडण्याचा निर्धार व्यक्त केला आहे। राष्ट्रीय अध्यक्ष अरुण केदार, विदर्भ राज्य पार्टी, जय विदर्भ पार्टी। येत्या लोकसभेच्या निवडणुका आम्ही लढलो, विधानसभाही लढलो, आता येणाऱ्या स्थानिक निवडणुका ज्या आहे ग्रामीणच्या, त्या पूर्ण आम्ही नागपूर जिल्ह्याचा तर लढणारच आहोत, पण पूर्ण विदर्भात जिथे जिथे निवडणुका होतील त्याही निवडणुका आम्ही लढणार आहोत। ह्या निवडणुका लढण्याच्या मागे आमचा उद्देश एकच आहे, कोण उमेदवार काय बनतो त्याच्याशी संबंध नाही। आमचा संबंध आहे निवडून येणारा प्रत्येक व्यक्ती हा विदर्भाच्या कामात आला पाहिजे, स्वतंत्र विदर्भ राज्य मिळवून घेण्याच्या कामात आला पाहिजे, म्हणून आम्ही ही निवडणूक लढत आहोत। तरी पुष्कळसे इथे आता तयार झालेले आमचे ग्रामीणचे प्रदीप शिरसकर साहेब आहे, शहराचे मते साहेब आहेत आणि हे सगळे कार्यकर्ता इथे प्रत्येक तालुक्याचे आलेले आहेत आणि त्या हिशोबाने ही निवडणूक लढणार आहोत। दोन निवडणुकात आम्हाला यश आलं। जनतेला माहीत आहे की काँग्रेसमध्ये काय हाल झाले त्याची सत्ता पाहिलेली आहे जनतेने, आणि जनतेने भाजपची सुद्धा सत्ता पाहिलेली आहे। आता नवीन रिसेंट कांड तर तुम्ही ऐकूनच राहिले, तुम्हीच लोकांनी ते प्रसिद्ध केले। तर ह्या अशा याच्यात लोक कंटाळलेले आहे दोन्ही मोठ्या पक्षांना, आणि छोट्या पक्षांमधूनच येत आहे। कदाचित दिल्ली न हो, विदर्भ हा दिल्ली होऊ शकते। दोन बलाढ्य पक्षांचा नायनाट झाला आणि केजरीवाल सारखा आपला पक्ष आणू शकला। त्यामुळे जनतेमध्ये हे एक प्रेरणा आहे की विदर्भ जर तुम्हाला स्वतंत्र करून घ्यायचा असेल तर आंदोलनातून आणि बॅलेट पेपरमधून दोन्ही याच्यातून आपल्याला विदर्भ मजबूत करावा लागेल, तरच आपल्याला विदर्भाची प्राप्ती होईल। आणि पुष्कळशे लोक आमच्या इथे येऊन म्हणून राहिले की बा आम्ही विदर्भाच्या नावाने निवडणुका लढू, कारण की या कोविड पिरियडपासून जितके आंदोलनं विदर्भ राज्य आंदोलन समितीने आणि जय विदर्भ पार्टीने केले तितके आंदोलन कोणाच पक्षाने केलेले नाही। म्हणून आपला सर्व जनतेला आपल्याकडून आपला जो लोकवार्ता लोकवाहिनीच्या माध्यमातून आपण जनतेला कळवाल अशी आमची अपेक्षा आहे। एवढंच बोलतो, माझ्या शब्दांना इथे विराम देतो। तर पार्ट्यांच्या मॅनिफेस्टोमध्ये जर वेगळा विदर्भ असेल तरच त्यांच्याबरोबर आम्ही बसू, पण BJP आणि काँग्रेसपासून दुरी ठेवून, कारण की दोघांनी आम्हाला धोका दिलेला आहे। दोघांची नेते आमच्या आंदोलनात आतापर्यंत आले, परंतु आता त्यांनी साथ सोडला। सत्तेवर आल्यावर सत्तेचा माज एवढा असतो की त्याला क्लोरोफॉर्म घ्यायची जरूरतच पडत नाही, तो तसाही त्या कामात मग्न असतो। म्हणून आम्ही या दोन पक्षाला सोडून जे कोणी त्यांच्या मॅनिफेस्टोत वेगळा विदर्भ राज्य लिहिला असेल, जाहीर असेल, नुसता विदर्भ आम्ही मिळवू असं म्हणणाऱ्याला आम्ही मानणार नाही, कारण की त्यांच्यापासून आम्हाला धोके मिळालेले आहे आणि ते धोके मात्र यावेळेस आम्ही पत्करणार नाही। महानगरपालिका ह्या लोकल लेवलवर असतात, याचा काही मोठा इम्पॅक्ट नसतो,
पण तरी लोकल लेवलवरून कार्यकर्ता निर्माण होतो, लोकल लेवलवरून नेता निर्माण होतो आणि लोकल म्हणजे ग्रासरूटपासून जर आपण विदर्भ लोकांच्या मनात जोडला तर त्याचा फायदा तुम्हाला पुढच्या निवडणुकीत होत असतो. रिपोर्ट अविनाश तोतडे, लोकवाहिनी मीडिया, नागपूर.